पटेल, काही दिवसापूर्वी एक महत्वाचं शिष्टमंडळ तुमच्या भेटी झालं होतं. त्यांनी तुमचं उपोषण सोडवलं आणि तुमच्या मागण्या 1 महिन्याच्या आत मान्य करू, ते तुम्हाला 2 महिन्याचा वेळ मागत होते पण तुम्ही दिला नाही. मात्र त्यावरती शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया देताना असा म्हटलेला आहे की आश्वासनपूर्तीच्या आराखड्याचं प्रारूप मुख्यमंत्र्यांना आम्ही देणार आहोत. येत्या मंगळवारी अर्थात उद्या शिंदेंना हे आराखड्याचं प्रारूप आम्ही देणार आहोत आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त आहोत, असं उत्तर दिलं शंभूराज देसाई. आता ते आले, समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पोरांचा. ते आले, त्यांनी शब्द दिलाय आणि शेवटी काय असतं, एवढा मोठा वर्ग आमचा मराठा समाजाचा आणि पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं. राजकारण डोळ्यावर समोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही. कारण मला राजकारण करायचं नाही, अशा काही गोष्टीत पडायचं नाही. म्हणून मी समाजाचे लेकरं, आमचे गोरगरिबांचे पोरं, गोरगरीब माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला आहे. म्हणून सरकार आलं, सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती, ती मी पूर्णपणानं पार पाडलेली. कारण माझं जबाबदारीच ही की समाजाला मिळालं पाहिजे. 2 पावलं मागं पुढं सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे. राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं, असा माझा उद्देश. ते आले, उपोषण सोडवलं. त्यांनी 1 महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना, आपण समाजाच्या वतीनं त्याला दिला. ते त्यांच्या कामात येत. आता 13 जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही, करतील. याला पॅरलल दुसरी एक घडामोड घडते. लक्ष्मण हाकेंनी वाडेगोदरीमध्ये आंतरवाली सराटीच्या विषयीवरती उपोषण सुरू केलंय आणि त्यांचा असा दावा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले सगळे शासन निर्णय रद्द करा अशी मागणी आहे आणि ती मागणी घेऊन त्यांचं उपोषण करतायत. उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे. त्यांची सुद्धा प्रकृती खालावली आहे. डॉक्टरने आरोग्य तपासणी केली आणि त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ गेले. त्यात भागवत कराड, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. मग काय आता लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील, हे जातील, त्याच्यात काय मोठा विषय. आम्ही तेवढं त्यांना विरोधक कधी मानलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे. तर त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुणबी नोंदी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा. बघू ना. पण काल त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा आरोप केलेले होते की हे मराठ्यांचेच मुख्यमंत्री आहेत. नाही, त्यांच्यावर काय उत्तर, मी म्हणलं ना तुम्हाला, त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं. कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन. ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे. मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही. मी वेळोवेळी ते सांगतो 10 महिन्यापासून यांना म्हणजे ओबीसीचे ते तायवाडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंडगे साहेब असतील, हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत यांना मानलंच नाही. कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे. शेवटी ओबीसी आणि मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय, एकमेकाच्या प्रेमात गेलेले, सुखादुखात गेलेले, आजही ते चाललं एकमेकाला सहकार्य करण्यात. त्यामुळे त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही. आणि काहीच नाही, ज्याला मानलंय त्याला मानलंय, तो आहेच विरोधक. पण गावखेड्यातल्या ओबीसींना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आत्ता कोण आहेत यांनाही नाही मानलंय. मराठ्यांचा उंटा जर ओबीसीत घुसला तर ओबीसी आरक्षणात संपून जाईल. नाही, ते काय म्हणायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण गरिबांचे हे लेकरं, स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर आहेत, तसे दुसरे हे लेकरं असले पाहिजे. याला पुरोगामी महाराष्ट्रातला राहणारा नागरिक म्हणलं जातं, तसं दुसऱ्याचे लेकरं जरा डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. मराठ्यांची तशी ठेवले पाहिजे, त्यांचं एक कल्याण झालं पाहिजे. ही कधीतरी आपल्या काळावर हात ठेवून विचारायला पाहिजे की मराठ्यांचे लेकरं मोठे झाले पाहिजे. पण तुम्ही एकीकडे जीवाची बाजी लावून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करता आणि म्हणजे तुमच्या वाटेमध्ये असे विनाकारण खिळे ठोकले जातात. नाही, चालूच असतं. त्याचा विचारच नाही केला मी कधीच. जितके काही आंदोलन झालेत विरोधात 10 महिन्यात, त्याचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही. आणि मुख्यमंत्री हे काय कुठं एका जातीचे याचे नसतात कधीच, कोणाचे असू दे, ते कुठं जातीचे काय नसते. त्यांचे असल्यावर थोडीच जनता मानलेली, असं काय नसतं. कुठलं जातीचं असलं म्हणजे मुख्यमंत्र्याला जातीत तोलायचं नसतं, मग ते कोणत्याही जातीचे असतं. याला पुरोगामी महाराष्ट्रातले राहणारे नागरिक तुला म्हणलं जातं. पण आता जातं त्याचा विषय, ते माझा विषयच नाही. मुख्यमंत्र्याला काय म्हणायचं, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय म्हणायचं, मी काय प्रवक्ता थोडा आहे त्यांचं की त्यांच्याबद्दलचं कोणी काय म्हणावं. काही दिवसात तुमच्या आंदोलनाला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. आतापर्यंत काय मिळवलं आणि काय गमावलंय तुम्ही? 13 तारखेपर्यंत
मी थांबतोच. काय गमावलंय, काय मिळवलंय हे समाजाकडं लेखाजोखा आहे. परंतु आता आशापोटी 13 तारखेपर्यंत बसला. मग काय गमावलंय हे 13 जुलैच्या नंतर सांगता येईल. आणि कोणाकोणाला गमवायला बी लावायचं हे बी 13 तारखेला सांगता येईल. जरा आज बोलण्यापेक्षा आज अत्यंत आत्मविश्वास जास्तीचा आतीचा ठेवणं आवश्यक आहे. कारण डोळ्यासमोर आहेत पोरं मराठ्यांची, त्यामुळे काय करतीलच ही आशा आहे. प्रकाश शेंडगे ते असं म्हणाले की 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांच्या जी.आरला त्यांनी विरोध केलाय. ओबीसी नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत अगदी तुमच्यासारखंच त्यांनी सुद्धा 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. नाही ते आता त्याला कोण काय तर लोकशाहीत कोण म्हणू शकतं त्यांना लढू नका. चांगलं आहे ना, राहू द्या महाराष्ट्र मोकळाचं काय. तर मी इकडून आम्ही इकडून म्हणतो राही ना मोकळा. पण उगा एवढ्या मोठ्यांनी बोगस म्हणायचं, कुठं काय म्हणायचं. त्यामुळे मी एकतर पहिल्यांदा सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही. आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज रानावनात काम करायला लागतं, चिखलात राबवायला लागतं, जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं, ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं. ते काय म्हणतायत की 288 लढू वागणं लढू, त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करूच शकत नाही. पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका, आमकं बचाव काय करायला म्हणतात ना, हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरासाठी जर एवढी ताकद लावली असती ना, आत्तापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं. त्यांना इष्टीतून आरक्षण मिळालं असतं. त्यांना जे हक्काचं आरक्षण पाहिजे ते मिळवून द्यायला पाहिजे होतं. काही अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या. कुठं हातातून स्वराज्य संस्था जाईल किंवा निवडणूक जाईल हे. अरे मी सुद्धा म्हणतो आम्ही 4-10 जण प्रत्येक समाजातले मोठे होऊ. धनगर समाजातले 10-20 मोठे होते आणि मराठ्यातले 10-20 मोठे होते. आणि त्या राजकारणाच्या नादी लागून आपण आपला राजकीय विचार निवडून येण्याचा करण्यापेक्षा शिक्षणात आपल्या जातीचं गोरगरिबाचं लेकरू कसं जाईल, त्याला आपण जी धनगर बांधव मागणी करतात ते आरक्षण एसटीतलं कसं मिळेल याच्यासाठी ताकद लावा. त्याबरोबर मराठासुद्धा राहील ताकदीनं. तुमच्या गोरगरिबाचे करोडो लेकरांना मिळवून देण्यासाठी काम करा ना. हे कोणचं मागणी की निवडणुकीतून आम्हाला उभा राहता यायचं नाही, ही कुठं आरक्षणाची मागणी असती का? अरे गोरगरीब धनगर बांधवाची मागणी समाज एसटीत गेला पाहिजे, आरक्षणात गेला पाहिजे. त्याच्यासाठी ताकद लावा. त्याला ताकद लावली तर मराठीसुद्धा तुमच्यासोबत आहे. कसं काय तुम्हाला एसटीतून धनगर बांधवाला आरक्षण देत नाही तेही आम्ही बघू ना. ते नाही आणि वेगळंच काहीतरी आणते. मराठ्याला आरक्षण मिळत आमचं राजकीय अस्तित्व खलास होणार. तुमचं होईल 10-5 जणांचं राजकीय अस्तित्व खलास. पण करोडो लोकांना जे आरक्षण लागतं तुमच्या त्यांचं कसं लाडोळ करता? त्यासाठी लढा ना. एसटी आरक्षणासाठी एवढी ताकद लावा. इथं आम्हाला न मिळून देण्यासाठी मोर्चे काढण्यापेक्षा, सभा घेण्यापेक्षा, हे कुटाणे करण्यापेक्षा एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं लढा ना. त्या तुमचं 10 जणांचं कल्याण होण्याऐवजी राजकीय करोडो धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईन. त्यांच्या वाट्याला राबण्याचं आलेलं काबाड कष्ट तरी कमी होईल. आता सध्या तिथं शिष्टमंडळ थांबून आहे उपोषण सोडवण्यासाठी. तर शिष्टमंडळाला हाके असं म्हणतात की हे तुमचे शिष्टमंडळ जे राज्यामध्ये बोगस कुणबी नोंदीचा घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे. फ्रॉड म्हणतात ते त्याला. आणि तेही सरकारच्या संरक्षणाखाली हा फ्रॉड झालेला आहे. नाही जाऊ दे, मला त्याच्यावरती नाही उत्तर द्यायचं. म्हणलं कोणाला काय म्हणायचं, मला कसं मिळायचं, मराठ्याला कसं मिळवून द्यायचं मी त्याला खंबीर. मी असले उत्तरं द्यायला नाही बसलो इथे. त्यांचा दुसरा एक आरोप आहे की मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास सिद्ध करू शकत नाहीत म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आणि ओबीसी मधून आरक्षण देण्याचा घाट घातला. मी म्हणतो द्यायचंच नाही मला यांना उत्तर. किती घटना कळती याच्यावरच लक्षात येते यांना कोण मागाशी आणि कोणा सिद्ध आहे. म्हणजे आयोगापेक्षा भारी झाले काय कायद्यान घटनेपेक्षा. काय बोलायचं उगा कुंकडपण आणि त्यांना उत्तरं द्यायच बसायचं. ते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही. चल धन्यवाद. त्याचं लॉजिक मला सांगावं असं म्हणणं आहे त्यांचं. काय घटना चालक आहे काय? कायदा चालक आहे. इथं कायदे अस्तित्वात आहेत, सगळे सरकार अस्तित्वात आहे, इथं आयोग अस्तित्वात आहे, इथं मागासवर्ग आयोग अस्तित्वात आहे, इथं सगळं आहे ना.
इथं न्याय मंदिर आहे, सगळं अस्तित्वात आहे इथं. मग धक्का लागतो का नाही ओबीसी आरक्षणाला? आम्ही कोण सांगणार आहे, तिकडे विचार ना, लागतोय का नाही लागत, कुठं लागतो धक्का कशाला. कोणाला मी म्हणतो काय, ज्याला विरोधक मानलं नाही त्याला उत्तर देण्यात मला रस नाही. मी खरं सांगतो तुम्हाला, विरोधक मानलंच नाही त्यांना आम्ही विरोधक मानतच नाही. मानलं असतं तर आत्तापर्यंत आम्ही सुद्धा तोड उत्तर दिलं असतं. आम्ही मानतच नाहीत त्यांना, कारण आम्हाला त्या मुस्लिम बांधवांच्या गोरगरीब लेकरासाठी लढायचं आहे. आम्हालाही गोरगरीब धनगर बांधवांसाठी लढायचे, त्यांना कसं मिळत नाही ते आम्हाला बघायचे. 12 बलुतेदारांसाठी लढायचे, दलित बांधवांचे काय प्रश्न आहेत त्यांच्यासाठी हे यांचं कुठं ना कुठं याच्यात वेळ घालत बसता. हे चित्रपटाला विरोध होतोय, छगन भुजबळांचा त्यामध्ये रोल जो आहे त्याचा विरोध होताना दिसतो. नाही ते असेल ते मला रसच नाही. जे मला आज आरक्षणात आपला जीव जास्त, त्यात विरोध होतो. माझा असला कोणाचा असला, ज्याच्यात आपला रसच नाही तिकडे इकडे उद्योग आरक्षण मिळायचं सोडून द्यायचं. माझं ध्येय माझ्यावर कोण टीका करतं याच्यावर नाही, माझं ध्येय कोण आंदोलन करतं त्याच्याकडे मी बघत नाही. माझं ध्येय एकच आहे, कोणाकडे लक्ष नाही द्यायचं. आपल्या जातीला किती मिळतं आहे त्याच्यावर ध्येय ठेवायचं. आणि माझी जाती एक आहे, माझ्या जातीनं आता थोडा काचका दाखवल्यानंतर असा दाखील हे एसटीत बसायलाच नाही यांचं कोण राहणार. तिकीटं गोली यांची सगळ्याची, एसटीने फिरायची सुद्धा पंचायत यांची. म्हणजे इतकं वाईट वाटन त्यांना, असा त्याचा अर्थ. सोपं नाही. मग आपल्याला हलक्यात जर आता घेतलं मग सरकारला कळन आणि विरोधी पक्षाला बी कळन. मग काय कसं असतं मराठे आणि मराठ्याच्या मताचं रूपांतर कशाला म्हणते, आणि त्यांच्यासोबत आलेल्या समुदाय जे जाती आहेत त्यांच्या मताचं रूपांतर कशात होतं मग झपका कळत नाही. त्यामुळं आम्ही विश्वास ठेवला शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती. जे सामंत साहेब आले होते, त्यांचे कोण कोण मंत्री आले होते, ते राऊत एक मध्यस्थी करतात त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे ठेवला. आता ते शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकमेकाला साथ देत आहेत, करतोत, बोललेत. आम्हाला काय कोणी करू, आम्हाला आरक्षण पाहिजे, चांगली गोष्ट आहे. फडणवीस साहेब जर त्यांना बळ देत आहेत, ताकद देत आहेत, जर गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे. आमच्या काय शत्रू थोडे फडणवीस साहेब. मी तर आजच नाही 10 महिन्यापासून म्हणतो, पण बोललं की सोडित नाही. माझ्या आरक्षणाच्या आणि मराठ्यांच्या विरोधात कोणी बोलायत नाही, मी सहन करत. तर कोणत्या पक्षाचे विरोधक असू नये तर काय, माझं ध्येय सरळ आहे. कोणाच्या आरोपाला उत्तर मी देत नाही, मला गरज नाही आणि मी त्याला महत्त्व देत नाही. माझं ध्येय गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून देईन. ओके बॉस, धन्यवाद. तुम्ही मुस्लिम समाजाचा विषय काढला होता, आज बकरी ईद आहे, काय शुभेच्छा द्याल त्यांना? शुभेच्छा सगळ्याला. तुम्हाला माहीत नाही कशाच काय असते. चल बकरी ईद हा सण उत्सव आहे. मग दिल्या ना आता, यात काही माहितीच नाही. ओबीसी नेत्यांना ते आव्हानच केलंय आता, जर तुम्ही आमचे जर लोक पाडत असाल तर आम्ही तुमचे देखील माझे नेते आमदार खासदार पाडू असं ते सांगितलं. आणि मग आम्ही कोणाचं पावडं म्हणतो? त्यांना असं वाटतं का की आमचे पाडीत म्हणल्यावर आम्ही मागं सरकू? आम्ही आमचेच पाडायचे म्हणतो ना. काय बोलते हे तर कळायला पाहिजे ना. आम्ही म्हणतो तुम्ही पाडा, ते काय आम्हाला काय पाडा, आणि तुम्हाला काय पाडायचे तर आम्ही कोण नाही म्हणतोय. आम्हाला कोणचं सुखात ठेवलं त्यांनी, तुम्हाला ज्याचे पाडायचे त्याचे पाडा, पण आम्ही म्हणणार नाही तुमचे पाडा. आमच्या त्या नियती नाहीत माणसांबद्दल, आणि तुमच्याबद्दल आमच्या त्या भावनाच नाहीत. तुमच्या असतील आमच्याबद्दल त्या भावना, ह्याला पाडा आणि त्याला पाडा. आमचे नाहीत तुमच्याबद्दल तशा भावना की त्याला पाडा म्हणून. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. मराठा बी निर्णायक आहे ना. असं काय मराठा बी काय साधा समुदाय, मराठा बी बघ. याआधी तुम्ही सरकारला खूप वेळ दिला होता, मात्र त्यावेळेस हे शक्य झालं नाही. आता परत एकदा 13 जुलैपर्यंत तुम्ही वेळ दिली, शक्य होईल का, काय वाटतं मग? शेवटी आता शक्य अशक्याच्या गोष्टी आंदोलनात नसतात, समाजकारणात नसतात. आपण विश्वास ठेवायचा असतो, जितकं आपल्याला शक्य आहे तितकं बघू. 13 जुलैपर्यंत वेळ देणं गरजेचं आहे, समाजाचं कल्याण व्हायचं आहे. नाही आम्ही तयारच आहेत ना. समाज लगेच तयार आहे लढायला पुन्हा, असं आहे थोडंच तयार झाली म्हणजे नाही. किती दिवस आमची तयारी त्यांच्याशी संघर्ष करायची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.